आज आमच्या ज्योतीमध्ये सीताराम हरगावकर आमच्यावर नाराज झाला, आज 6 महिना झाला त्यांचा शरीर सोडून त्यांचं निधन होऊन. तर समाजतर्फे पंचातर्फे आज आम्ही त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलो, शोकसभाचा कार्यक्रम, त्यांना श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धांजली द्यायचा कार्यक्रम आणि समाजतर्फे ठेवलो. हा कार्यक्रम आता सुरू करायचा आहे. त्यांचे समाजचे अध्यक्ष लक्ष्मणराव उगडे पाटील त्यांच्या हातानं पूजाचा कार्यक्रम करीत पाहिजे. ते दिवस शेव झाले पंचामध्ये आमच्या समाजच्या माणसाला एवढी दुखी आहे की आता आम्हाला आलं की नाही पहिलं या पहिलं बसा पहिलं आणि बसायला जागा देत होता बसून त्याची आम्हाला एकदम आठवण आहे. आठवल्यानंतर डोळ्यात मी आहे त्या कांत्यानं जे 40 वर्षापासून आमच्या किशनदादाचा वडील काम आहे झाल्यापासून 40 वर्षापासून समाजाच्या हर कामासून कादासून लेकरासून बाळासून चांगल्यासून वाईटासून येणं जाणं बोलणं चालणं करणं कुण्या चिजावर कुण्या माणसाला कुण्या बाईला बी कुण्या गड्याला बी कुण्या पोराला बी राग उत्सवानं बोलणं शी गाळ देणं नाना प्रकारनं बोलणं हे काही वाईट प्रकारच्या गोष्टी नव्हत्या. हर माणसांचं दिमागमध्ये प्रेमानं राहून ते माणूस जिथे आला. ते माणूस अजून काही आमच्यासोबत अजून 10-15-20 साल बी आता राहायला मिळतात. आम्हाला लई खुशीची गोष्ट होती आणि मला हर कार्यामध्ये आमचा एक वाडवडील हाय बोलायची आमची होणार आज ते देवानं आमच्यासून विश्वास त्याची लई दुःखी आहे आणि त्याची पूजा ते आत्म्याला पुरी मन त्याच्या आत्म्याला शांती देऊन त्याच्या परिवाराला बी सुख संतोषानं राहायसारखं आपण आशीर्वाद दिला तेवढंच बघू. हेच माझं बोलणं आहे. आपल्या समाजतर्फे आमचे समाजचे अध्यक्ष समाजचे अध्यक्ष लक्ष्मणराव उगले रामकृष्ण मोशीची याद आल्या ऑटोमॅटिक. तर आमचे समाजचे अध्यक्ष लक्ष्मणराव उगडे त्यांनी आता पूजाचा कार्यक्रम पूर्ण केले. त्याच्यानंतर आमचे सीताराम हरगावकर त्यांच्या विषयामध्ये ज्या समाजचे वाडवडील माणसं 2 शब्द बोलतील. आता आमचे लक्ष्मणराव उगडेने 2 शब्द ठेवले. त्याच्यानंतर आमचे पूनम दिलेली 2 शब्द. समाज बंधूंनी जे उपस्थित आहेत सर्वांना रामराम आणि आपला वेळात वेळ काढून जी आपली उपस्थिती दाखवली त्याच्याकरता समाजतर्फे त्याला आभार दंडवत. आपले हरगावकर साहेब आज आपल्या मध्ये नाहीत आणि त्यांचं जे कर्तृत्व जे आहे नेहमी आमच्या जीवनभर आमच्या मनामध्ये हृदयामध्ये राहील. समाजकरता त्यांचं जे समर्पण आणि त्यांची सेवा, आल्या गेलेल्या लोकांना ज्यांना सत्कार करणं, आल्या गेलेल्या लोकांना ज्यांना आपलं गोड शब्द बोलून लोकांचं मन ज्यांना जिंकून घेणं ते कला त्यांच्यामध्ये होती. ते कला समजामध्येच राहत नाही त्यांच्यामध्ये होती. प्रत्येकाला गावाचं हो परगावाचं हो समाजमध्ये आलं स्वतःचा कार्यक्रम हो दुसऱ्याचा कार्यक्रम हो सर्वाला ज्यानं मानसन्मान देऊन त्यांनी ज्यानं बसू घालत होते मानसन्मान देत होते. लय चांगलं कर्तृत्व लय चांगले विचार लय शाहू पद्धतीचं. तर आमच्या कधी जीवनमध्ये त्यांना ज्यानं आडे कुणाला सांगितलेलं ऐकलं नाही कुणाचं तर आडे त्याने ऐकून घेतलं एक त्याला गाई म्हणून त्याला जर शब्द बी दिला तर त्यांच्याकरता कमीच आहे. पण की आज आमच्यामध्ये नाही ते त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये परमात्मा त्यांच्या परिवाराला ज्यानं हिंमत देऊ आणि त्यांच्या दुःखामध्ये तुमचं पूर्ण परिवार धुर्य परिवार आणि समाज पूर्ण ज्यानं सहभागी आहे एवढंच म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती भेटू म्हणून आम्ही नमन करीत आहे. असंच आता आमचे समाजचे होत्या आपल्या आपण त्याला
उठून तयार होता म्हणून बोलत नव्हता विहिरीपासून विचार वापरून त्या काही असं बोलत नव्हता. माझ्या घरामध्ये जसं मी घर बांधलो, माझ्या घरामध्ये 13 वर्ष राहिला तो ना त्याने मला शब्द बोलून नाही ना मी त्याला शब्द बोलून नाही. हा महिन्याने एक दुसऱ्याची इज्जत ठेवली तर असं आहे लेकिन असं कामं नाही तर जीव केला तो जेव्हा बरं तेव्हा याचं तयार व्हायचं नाही तेच करा परत आम्ही गावाला जातो पण नाही ना चतुच करा म्हणतो हो चल चलतो म्हणून मी बोलत होतो. भालकी हो वीर हो कुणी कडवी दोघं उठून तयार होत होतं जात होतं. तसं शांत माणूस होता अचानक कुठून गेला ते. खुर्चीवर बसून बोलतो प्रॉब्लेम होता तो. सर्व समाज बांधवाला माझ्याकडनं नमस्कार. आज मामा आज आपल्या ज़्यादा डबल टिकी कशाला म्हणजे हर सुखामध्ये दुःखामध्ये चांगल्यामध्ये वाईटामध्ये हर विषयामध्ये हर स्पोर्ट्समध्ये हर समाजमध्ये ठाकल्यासून घेऊन मोठ्या लोक सगळ्यांसंगत प्रेमानं थाकतात. राहिले बघू या भीकमाती बघू या कुणाला बी बघू सर्वांना आदर करत होता, बहीण करत होता, स्नेहानं गोष्ट करत होता. हर सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्यात पहिलं राहतो. काही कष्ट बी येत होतं या कष्ट नाही येत होतं. कोणच्यावर जेवण कोणाला काही बोलत नाही, सगळ्या संघात प्रेमानं राहत होता. त्यांनी आज नाही आपल्याला लई दुःखीमध्ये यावं समाजातून काही मोठ्या चांगल्या माणसाला फोन दिला आहे. त्याच्यासाठी मी त्यांच्या परिवाराला आता शांतीनं चांगलं राहावं, चांगलं घेऊन मिळून राहावं. जसे तुमचे वडील हात होते समाजमध्ये तसेच तुम्ही भाऊबी तसेच राहून तसंच त्यांचं नाव कमावं, त्यांची कीर्ती करावं का तेच तुम्हाला एक विनंती आहे. पंचमध्ये जोडी बोलणे पुढं माणसानं पुढं वाळवळील माणसानं ते दादा हर कुणाला आदरनं बोलावं, मानानं बोलावं और हर कुणाला धाकटं राहू दे मोठं राहू दे हर कुणाला मर्यादानं बोलावं. कधी बी कोणत्या बी न्याय पंचायतला फरकाजीला फोन करत होता. माना सुनीलला ते दादा हटकीत होता. सुनील दादाला सुनील बाबा म्हणून शिरकत होता. पण डॉक्टर साहेब जल्दी चला फरकाचा बोलूला म्हणून बोलत होता. आज आमच्या विची कधी नाही काही काय बाबा वाढवडे वाढले बाप आमचा तसेच आमचा मेवना बी होता. जशी आमचा मेवना बाप वाढला तशी आमचा मेवना मला भक्तीला तेच प्रेम होता लई चांगला होता. बस थोडं धन्यवाद रामराव. मामावरून एक 6 महिना झाला त्या गोष्टीचं सगळ्याला दुःख आहे. आणि आतापर्यंत जे आपले वाढीव माणसं जे इथं बोलले सगळ्या गोष्टी त्यांच्या गोष्टीमध्ये माझं बी समर्थन आहे. आणि एक महत्त्वाचं हे आहे की मामाचं जीवन तर कसं होतं सगळ्यांना बघितलं केलं. पण मायाळू होतं, प्रेमाळू होतं, अनिळ अवसराचं माणूस होतं. रात बघत नव्हतं, दिवस बघत नव्हतं, पाणी बघत नव्हतं, पाऊस बघत नव्हतं. धावपाव करत होतं समाजासाठी, कुठल्या न्यायासाठी, पंचायतसाठी. जेव्हा बोललं तेव्हा पळत यावं, पळत जावं. तसलं धावपाव करणारे माणूस छानपैकी आपल्यासून जे आहे आपल्यासून दूर होऊन गेला. तर त्या गोष्टीसाठी लई दुःख आहे. आपल्या समाजाला हो, त्यांच्या परिवाराला हो, आपल्याला सगळं भगवान करे त्यांच्या आत्माला चांगला शांती देऊ, तर त्यांच्या परिवाराला हिंमत देऊ, ताकद देऊ. पण असं आज मामा होता, मामा वारला, आता मामा गेला, आता मामाचा विषय संपला. असं भविष्यामध्ये नाही हो. मामा काल पण होता, आज पण आहे आणि भविष्यामध्ये पण राहणार. असं काहीतरी या मामाचे जे सुपुत्र आहेत जसं आशिष आहे, मुकेश आहे आणि आपला गणेश आहे, या तिघा भावांनी आम्हाला हे दाखवून सोडावं की माझा बाप जे होता ते होता, पण आम्ही पण त्याचेच पुत्र आहोत. त्यांनी जे सेवा केली, त्यांचं जे वागणूक होतं, त्यांची जे माया ममता होती, आम्ही पण त्याच मार्गामध्ये चालून, आम्ही पण आमच्या बापाच्या पदचिन्हावरती चालून, आम्ही पण काही ना काही आमच्या बापांना भरपूर केलं असेल, लई कुछ केलं असेल, लई काही केलं असेल, पण आम्ही थोडं नाही थोडं काहीतरी करून या समाजासाठी, या प्रेमासाठी, या नात्या पोत्यामध्ये, या माया ममतामध्ये आम्ही बी एक आमच्या बापासाठी एक चांगली छाप
देऊन कुठंतरी आमच्या बापाचं लय नाही तरी पण आम्ही थोडं तरी आम्ही नाव कमवून या काहीतरी करू म्हणून असं काहीतरी या पोरांनी भविष्यामध्ये केलं तर आज या समाजमध्ये जेवढं दुःख होलं आहे सरळला की ते सरळला दुःख कमी होईल. माझ्या बापानं जे आहे सीताराम मामा होता पण सीताराम मामा नसला तर मी काय झालं आज त्याच्या पोरं येते बा सेम तसंच वागणूक आहे सेम तसंच त्यांचं राहणीमान आहे सेम त्यांचं तसंच उठणं बसणं आहे म्हणून कुठंतरी आम्हाला त्यांची कमी महसूस नाही हो म्हणून मी या 3 मामाच्या सुपुत्रांना जे आहे नम्र विनंती करतो की तुम्ही त्या मामाच्या मार्गदर्शनावरती चला आणि त्या मामाच्या जे मार्गदर्शन होते त्या हिशोबानं तुम्ही चलून कुठंतरी आम्हाला त्या मामाची कमी महसूस नाही व्हावं असं काहीतरी करून तुम्ही जे आहे आम्हाला जे आहे त्या मामाचं प्रेम परत आम्हाला मिळाल्यासारखं तुमचं एक असं एक वागणूक आणि तुमचं एक राहणीमान आम्हाला असं दाखवून सोडा हेच तुमच्यासून आमची जी आहे नम्र विनंती आहे. बस माझे 2 शब्द मला वेळ दिला लई धन्यवाद त्याच्यासाठी लई धन्यवाद. सर्वात पहिले नांदेडवाडीचं लई धन्यवाद. हे आज आमच्या मामाच्या 41 दिवसाचं जे 23 महिन्याचं कार्यक्रम आहे त्याला आल्याबद्दल सगळ्याचं मनपूर्वक आभार आहे आणि जे तुम्ही लोक जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं लई धन्यवाद आहे. आणि जे आमच्या मामाप्रती जे बी तुमची भावना आहे आणि जे बी तुमची मनामधली जे इच्छा आहे ते तुम्ही जाहीर केला ते आमच्या मामाचे जे बी गुण होतं ते 4 माणसाला दाखिला त्याबद्दल बी तुमचं लई धन्यवाद आहे. मामा आहे आज तक हे चांगलं हवं वाईट हवं हे सगळे चांगले आहेत वाईट आहेत आम्ही 4 गलत्या केल्या इथं तरी कुणाला अशी कधी काही तोंडानं काही गलत शब्द वापरले नाही. हे चांगले आहे ती मला काही बोलायसारखं नाही आमच्या तोंडात बस त्यांच्याकरता इकडं थांबणंच ते आमच्याकरता आमचे आदरणीय ग्रहण केले जे बी त्यांनी जीवन जगले आमच्या वाडीमध्ये हैदराबादपासून घेऊन तर जे आहे निजामाबाद नांदेड परभणी करीमनगर वरंगल भद्राचलम असं कोणतं गाव नाही इकडं आमचे पुरे गाव त्यांनी हिंडले. मग इकडे जे आहे बिदर भारती गुलबर्गा हो पुणा हो नागपूर हो नाशिक हो हर गावला हिंडले. हर गावामध्ये त्यांनी एवढं चांगलं पण दाखिलं की हर गावचं माणूस त्यांचं नावच काढलं की हे फलाना व्यक्ती सीताराम हातापती नांदेडवाडी हैदराबाद वाडीचा माणूस लई चांगला आहे लई चांगल्या पद्धतीचा आहे लई चांगल्या गोष्ट करतं हर कार्यामध्ये त्यांना सहयोग करतं हर एकच्या कार्याला येतं जातं घरी राहो पैसेवाला राहो दुःखचं काम हो सुखचं काम हो हर जागी त्याने येऊन हर एकचा सहयोग करतं. त्याने जे आमच्या समाजातून सुटले आमच्या भाऊबंधांसून सुटले आमच्या परिवारातून सुटले सामाजिक परिवारातून त्यांच्या स्वतःच्या परिवारातून सुटले त्याची जे क्षती झाले आमच्या समाजाला हे एवढी मोठी भारी क्षती झाली की ती क्षती त्यांनी जे कार्य केले तसल्या कार्याची क्षती कोणी पूर्ण करू शकत नाही.